गोवा एक असं डेस्टिनेशन की जिकडे प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपना एकत्र जायचं असतं. मग तो मुली-मुलींचा ग्रुप असो, लेडीज ग्रुप असो किंवा मित्रांचा ग्रुप असो. गोवा इज मोस्ट पॉप्युलर अमंग एव्हरीवन. आम्ही पण MBBSच्या मैत्रिणी नुकत्याच एक मस्त धमाल गोवा ट्रिप करून आलो. जर तुम्हाला पण गोव्याला जायचं असेल आणि छान बीच प्रॉपर्टीमध्ये राहायचं असेल, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. पण हो, पुढे जायच्या आधी धमाल कमाल एक्सप्लोरर्स या माझ्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. आम्ही राहिलो होतो बॅम्बोलिम बीच रिसॉर्ट नॉर्थ गोवामध्ये. मोपा एअरपोर्टपासून साधारण 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर सिच्युएटेड हे रिसॉर्ट आहे आणि इथे आम्हाला पोचायला 1 तास लागला. चला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फुल रिसॉर्ट टूर देते. आणि आम्ही रिसॉर्टमध्ये एंटर झालेलो आहोत आणि हा समोर बीच दिसतोय. वाव, व्हॉट अ साईट. सो आम्ही आलो बॅम्बोलिम बीच रिसॉर्टला आणि इथे समोर समुद्र आहे. दिस इज नाव गोवा. हे रिसेप्शन आहे. प्रज्ञा चेक इन करते आणि हे आउटस्कर्ट्स आहे. त्याला आपली रूम बघूया कशी आहे ती. रूम आहे आणि आम्ही सी फेसिंग रूम बुक केली आहे. वॉशरूम पण एकदम क्लीन आणि हे आहे टायडी. सो 2 सिंगल बेड्स आहेत. छान आहे, दोघांसाठी ॲडिक्वेट आहे रूम. आणि बेस्ट पार्ट ऑफ द रिसॉर्ट इट इज बँग ऑन द बीच. आणि हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू. एक डेस्टिनेशन वेडिंग होतं इथे. इथे एक मिरर, TV. सो मस्त रूम आहे. मी आत्ता माझ्या रूमच्या बाल्कनीत उभी आहे आणि हा आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू आहे. मस्त आहे व्ह्यू आहे ना. सकाळ सकाळ मस्त वाटतं की नाही. रूमच्या बाहेर आल्यानंतर समुद्र. सगळ्या रूम्स आहेत. आम्ही सी फेसिंग रूम बुक केली आहे. मी टॅरिफ डिटेल्स माझ्या व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन. आणि समोर जी ओपन लॉन दिसतोय की ओपन एरिया दिसतोय तो पण खूप मोठा आहे आणि इथे रिसेप्शन्स वगैरे ते रिसेप्शनसाठी ते रेंट आउट करतात. असं सी फेसिंग असं एक पण पोर्च किंवा डेक आहे आणि मग तिकडे साधारण 80 ते 100 लोकांची एक पार्टी ऑर्गनाईज होऊ शकते. क्लीन स्विमिंग पूल आहे, मस्त डुंबायला पोहायला. नाव लेट्स सी ला बांबा रेस्टॉरंट. हे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही तिकडे ब्रेकफास्ट आणि डिनर घेतलं होतं. चला रेस्टॉरंट बघूया. रिसॉर्ट मी म्हटलं त्याप्रमाणे सुंदर आहेत, पण रेस्टॉरंट पण छान आहे. आणि तिकडे नंतर रात्रीचं बसायला पण त्यांनी मस्त केनच्या खुर्च्या घातल्यात. तर आम्ही इथे बसलेलो आहोत, अर्चना, प्रज्ञा. डिनरला आम्ही फिश तर खाल्लाच, प्रॉन्स पण खाल्ले आणि नॉनव्हेजमध्ये चिकन मटण पण खाल्लं. सगळे पदार्थ एकदम मस्त होते आणि रेट्स पण एकदम रिझनेबल होते. आमच्या रूम पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुसिव्ह होतं आणि भरपूर पदार्थ होते. इतके पदार्थ होते की काय सांगू, तुम्हीच बघा. रिसॉर्ट तर तुम्ही बघितलं, पण आता फ्रँक रिव्ह्यू पण द्यायला पाहिजे ना. आम्हाला कसं वाटलं रिसॉर्ट ते तर तुम्हाला सांगायलाच पाहिजे.
तर प्रॉपर्टी म्हणाल तर अगदी ऑन द बीचवर आहे. सो ह्यासाठी मला अगदी त्यांना 10 ऑन 10 मार्क्स द्यावेसे वाटतात. आणि हा बीच एकदम क्लीन आहे. अजिबात ओव्हरक्राउडेड नाही. अगदी प्रायव्हेट बीच असल्यासारखा आहे. सो ती सर्वात जमेची बाजू आहे रेस्टॉरंटची किंवा त्यांच्या ह्या रिसॉर्टची. रेस्टॉरंट पण अगदी बीचवर आहे. तसंच रूम म्हणाल तर एकदम क्लीन आहेत आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे. आणि बाल्कनीमधनं मी तुम्हाला दाखवलंच काय सुंदर व्ह्यू दिसतो. सो रूम्स पण छान आहेत. बेसिक ॲम्युनिटीज सगळ्या आहेत. सर्व्हिस पण चांगली आहे. नंतर फूडचं म्हणाल तर आम्ही म्हटलं त्याप्रमाणे आम्ही ब्रेकफास्ट घेतला होता आणि डिनर घेतलं होतं. फिश, प्रॉन्स, नंतर फ्राईड राईस जो आम्ही घेतला होता किंवा ब्रेकफास्टचा प्रत्येक आयटम चांगला होता. सो त्याच्याबद्दल पण काही असं नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. क्लीनलीनेस, सर्व्हिस अगदी सगळं अप टू द मार्क. स्विमिंग पूल पण एकदम क्लीन होता. तसंच ही जागा डेस्टिनेशन वेडिंगसाठी किंवा फोटोशूटसाठी, प्री वेडिंग फोटोशूटसाठी पण खूप पॉप्युलर आहे. कारण आम्ही इथे असतानाच एक डेस्टिनेशन वेडिंग होतं, तसंच एक रिसेप्शन होतं, तसंच फोटोशूट्स पण चालले होते. रूम्स पण आहेत त्यांच्याकडे, तसंच त्यांच्याकडे कॉटेजेस पण आहेत. कॉटेजेस अगदीच सी फेसिंग आहेत आणि अगदी जवळ आहेत समुद्रापासून. सो तुम्ही कॉटेजेस पण प्रिफर करू शकता. आता टेरिफ म्हणाल तर आम्हाला पर नाईट ₹9,000 पडले फॉर 1 रूम आणि ह्यामध्ये आमचे ब्रेकफास्ट पण इन्क्लुसिव्ह होते. तिचं एकच फक्त मला जे थोडंसं निगेटिव्ह पॉईंट म्हणावंसं वाटेल ते म्हणजे असं आहे की ही ना मोपा एअरपोर्टपासून लांब आहेच प्रॉपर्टी, पण त्याचबरोबर जे तुमचे साईटसीइंगचे पॉईंट्स आहेत तिकडून पण थोडंसं लांब आहे डिस्टन्स. वेदर यू हॅव टू गो फॉर सेल्फ ड्राईव्ह कार किंवा कॅब्स. आम्ही कॅब बुक केली होतीच आणि मी माझ्या कॅब ड्रायव्हरचा नंबर पण माझ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये एका नक्की शेअर करीन आणि आम्हाला त्यांचा अनुभव खूप चांगला आला. आम्हाला हे रिसॉर्ट तिघींना पण खूप आवडलं आणि इट इज परफेक्टली व्हॅल्यू फॉर मनी अँड इट इज व्हेरी गुड फॉर फॅमिलीज ऑल्सो. कारण तिकडे मेजॉरिटी फॅमिलीजच आल्या होत्या आणि हे पेड प्रमोशन नाही. हा माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे. आणखीन अशीच छान छान माहिती असणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडल्यास आणि युजफुल वाटल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. थँक यू.